महाबळेश्वर पाचगणी रस्त्यावर मेदगेताड गावाच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी होऊन रस्त्यावर तडफडणाऱ्या गायीसाठी माणुसकी धावून आल्याचं बघायला मिळालं। अपघातात जखमी झालेल्या गायीला जीवदान देण्यासाठी अनेकांचा जीव तळमळताना बघायला मिळाला। अपघातात जखमी झाल्यामुळे होणाऱ्या असह्य वेदना आणि वरून पडणारा मुसळधार पाऊस यामुळे होणाऱ्या गायीच्या जीवाची तडफड बघून गायीला रेस्क्यू करण्यासाठी उपस्थित प्रवाशांनी धडपड चालू केली। जवळपास 1 तासानंतर महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। तोपर्यंत स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने उपस्थित प्रवाशांनी गायीला उपचारासाठी वाई येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्याच्या हालचाली चालू केल्यानंतर ज्यांच्या मालकीची ही गाय होती ते आखाडे दाम्पत्य घटनास्थळी दाखल झाले। यावेळी उपस्थित प्रवासी व ग्रामस्थांनी गायीला मोकळे सोडल्याचा जाब विचारल्यानंतर या दाम्पत्याकडून उपस्थितांनाच आरेरावीची भाषा वापरण्यात आली। यामुळे गायीला मोकाट सोडून तिच्या अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी आखाडे दाम्पत्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता उपस्थितांमधून होत आहे। आज महाबळेश्वर या ठिकाणी आलो असताना खरं मेदगेताड जी हद्द आहे या गावच्या हद्दीमध्ये एका गायीला एका अज्ञात वाहनानं धडक दिल्यानंतर ती गाय अक्षरशः रस्त्यावर तडफडत होती आणि तिचं हे तडफडणं बघून खरं तर जे काही या ठिकाणचे नागरिक आहेत जे प्रवासी होते या ठिकाणचे युवक वर्ग असेल त्याच्यामध्ये ह्या प्रामुख्याने या युवक वर्गानं खरं थांबून या ठिकाणी मोठं सहकार्य या गायीला रेस्क्यू करण्यासाठी प्रयत्न केले होते। खरं तर ही जी वाहनं आहेत या वाहनांवर कुठं निर्बंध घालण्याऐवजी जी मोकाट खरं तर ही जनावरं सोडली जातात या ठिकाणी जे खरं तर ह्या मोकाट जनावर म्हणता येणार नाही कारण ही खरं तर मालकीची पाळीव जनावरं खरं तर या गायी आहेत। गायीला एकीकडे आपण खरं तर गोमातेचा दर्जा दिलेला आहे, गोमाता तिला म्हटलं जातं, आई म्हटलं जातं या गायीला। आणि असं असताना देखील या गायीला खरं तर रस्त्यावर असं मोकाट सोडणं हे कितपत योग्य आहे याचा विचार देखील खरं तर करणं या ठिकाणी गरजेचं आहे। आज 1 तासभर झाला या सगळ्या गोष्टीला। ही गोष्ट घडत असताना खरं तर ही घटना ज्या लोकांनी पाहिली त्या लोकांनी खरं तर त्याच्यामध्ये एक ताई होते, त्या ताई अक्षरशः खरं तर गरोदर होत्या, तरी देखील त्यांनी खरं तर आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या पोटातील बाळाची पर्वा न करता खरं तर गायीला जीवदान देण्यासाठी त्यांचं खरं तर या ठिकाणी जीव तळमळत होता। आणि ही जी घटना बघितल्यानंतर अनेक लोक या ठिकाणी थांबली, अनेक जे प्रवासी होते प्रवाशांनी खरं तर या गायीला रेस्क्यू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते। महाबळेश्वर रेस्क्यू टीम असेल, महाबळेश्वर पोलीस स्टेशन असेल, त्याचबरोबर पशुवैद्यकीय अधिकारी असतील, यांना या ठिकाणी प्रत्येकाने कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना या ठिकाणी सांगितलं की अशी घटना घडली आणि ही घटना घडल्यानंतर इथे खरं तर गायीला या ठिकाणी उपचाराची गरज आहे त्या आणि तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर या गायीला मदत होईल यासाठी सर्वांचा जीव तळमळ होता। मात्र ही खरं तर एक गोष्ट बघितल्यानंतर एका गोष्टीची खंत वाटते, काही ग्रामस्थ या ठिकाणी धावून आले, मात्र जे इथले रहिवासी होते लोकल ज्यांनी ह्या गायीला पाळलं होतं त्या पाळीव गायीचे जे मालक होते ते मालक या मालकाने जवळपास 1.5 तास झाले या घटनेनंतर देखील हे मालक आले या ठिकाणी आले नाहीत। आणि या मालक आल्यानंतर उलट ह्या मालकांनीच ज्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केलं, जे महाबळेश्वरचे पोलीस होते या पोलिसांना दादागिरीची भाषा, यांना उलट बोलण्याची भाषा, आमची काय आहे, आमचं नुकसान झालंय, आम्ही उपचार करतो, आम्ही ही करतो। ज्यावेळेस त्यांनी गायी पाळायचं खरं तर निर्णय घेतला होता त्यावेळेस या गायीला मोकाट सोडण्याचा का निर्णय घेतला हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। खरं तर या मेदगेताडचे अवकाळीचे जे ग्रामस्थ आहेत ते ग्रामस्थांनी देखील या कुटुंबियाविरोधात संताप व्यक्त केला आहे की ही घटना फक्त आत्ताच नाही घडली, ती ह्याच्या आधी देखील ह्या ज्या कुटुंबाच्या गायी आहेत ह्या गायी पाळत असताना देखील अशाच गायी मोकाट रस्त्यावर सोडल्यामुळे यावेळी देखील याआधी देखील ह्या ठिकाणी अपघात झाल्याचं या ग्रामस्थांचं खरं तर म्हणणं आहे। आणि त्यामुळे अशा ठिकाणी महाबळेश्वर पोलिसांनी देखील लक्ष घालून या संबंधित कुटुंब कोण असते यांच्या कठोर कारवाई करावी, ज्यामुळे करून खरं तर गायी असेल, म्हैस असेल, आपण तर या मुख्य प्राण्यांना, मुख्य जनावरांना आपण तर एक कुटुंब म्हणून सांभाळत असतो, मात्र त्यांना सांभाळत असताना अशा पद्धतीनं मोकाट रस्त्यावर खरं तर सोडणं कितपत योग्य आहे हा देखील या निमित्तानं, या अपघाताच्या निमित्तानं प्रश्न उपस्थित होतोय। आणि त्या सर्व सहकाऱ्यांचं, त्या सर्व प्रवाशांचं या ठिकाणी आम्ही 7 न्यूजच्या माध्यमातून खरं तर एक धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी कुठेतरी माणुसकीचा धर्म पाळत या ठिकाणी या गायीला रेस्क्यू करण्यासाठी खरं तर प्रयत्न केले, धडपड केली। या सर्वांचं पुन्हा एकदा खरं तर मी स्वागत करतोय। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।